परिमळ नेणे वने उपवने शोधुजाय तैसे या मानवा मोहिले निभ्रांत जवळे आनंद असोनिया सबायाभ्यंतर कोंदले स्वरूप होय जागा झोप आवरी तैसे या मानवा मोहिले निभ्रांत जवळी अनंत असोनिया. महादेव प्रभूचा अभंग आहे. हरणाच्या दृष्टांतानं साधा सोपा विषय त्याने केलेला आहे. मोह पडलेला आहे. हरणाला जसा विसर पडला जवळच्या सुगंधीचा, आम्हालाही जवळच्या देवाचा विसर पडलेला आहे. याला कारण अज्ञान आहे, याला कारण मोह आहे. हा मोह कशामुळं निर्माण झाला? जी वस्तू माझी नाही त्याला माझी म्हणतो म्हणून निर्माण झाला. आणि माझी म्हणून तो व्यवहार केल्यामुळं त्याच्यामध्ये कर्माचे पाश आमच्या भोवती अडकत गेले. कर्माचे पाश. आणि कर्माच्या पाशामुळं अनेक जन्मामध्ये आम्हाला फिरावं लागलं. पण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी कर्म तरी सोडायचे नाहीत, पण मी करता ही भावना धरायची नाही. देव करताय, आम्ही बाहुल्याच्या जाती ही धराय. त्याच नंतर कोणतीही परमार्थाची क्रिया करत असताना तीनच अंग परमार्थाचे आहेत. एकाला भजन म्हणतात, एकाला पूजन म्हणतात आणि एकाला दर्शन म्हणतात. तीनच भक्ती. पूजन आला का लक्षात? पूजन म्हणजे पूजा करणं, दर्शन म्हणजे बघणं आणि स्मरण म्हणजे त्यांच्या नावाचा उच्चार करणं किंवा मनामध्ये आणणं. तीनच प्रकारच्या भक्ती येतात. मग एवढ्या भक्त्या आम्ही तरी दररोज करतो, आम्हाला का फळ मिळत नाही? थोडं आहे. एवढ्या भक्त्या आम्ही दररोज करतो, आम्हाला फळ का मिळत नाही? थोडं मागं बघा. शिवलीलामृतामध्ये गोकर्णाजवळच्या चांडाळणीची एक कथा आहे, सगळ्याला माहिती आहे. एकच बेलाचं पान तिनं त्या लिंगावर वाहिलं, एकच, तर तिला कैलासाचं विमान आलं. आम्ही दररोज दर सोमवारी लाखोळी वाहतो, 100 वाहतो. किती वेळेला विमान यावे लागतात आम्हाला? आलेत का? त्याचं कारण एक आहे, का आले नाहीत? त्या गोकर्णीला जे विमान घेऊन गेलं तिथं जे गॅरेजला जे गेले ते नीटच झालं नाही. तिथलं विमान ते नीट झाले की निश्चित येणार आहे. पण आता गॅरेज बी कसलं की ते फरक एकच आहे. कारण तिच्या मनामध्ये जो भाव होता एकच बेल वाहण्यामध्ये, तो आमच्या मनामध्ये तो भाव, ते प्रेम नाही, क्रिया आहे. पण क्रियेच्या मागलचं प्रेम नाही. क्रिया आणि प्रेम कसं? हॉटेलमध्येही चहा मिळतोय आणि घरी आमच्या बहिणीकडून, मुलीकडून, मंडळीकडून, आईकडूनही चहा मिळतोय. चहा कुठेही मिळतोय. मग घरचा चहा चांगला का हॉटेलचा चहा चांगला? घरचा. आता काही लोक म्हणतात गावातल्या हॉटेलचा लई चहा चांगला होता फलाण्याचा, घरच्या चहापेक्षा. त्यांचंही बरोबर आहे, कारण तिथं लई जणाचं उष्ट राहते म्हणून ते गोड लागतंय. कारण तिथं चहा मिळत असेल पण प्रेम मिळत नाही, आवडी मिळत नाही. घरचा चहा थोडा सपक असेल, दूध कमी असेल, पण घरच्या चहामध्ये जे आवडी आहे, जे प्रेम आहे, ते प्रेम बाहेरच्या चहामध्ये. बहिणीच्या हातची आंघोळ, ते राखी पौर्णिमा काल परवा झाली आहे किंवा दिवाळी पुढे येणार आहे, त्या बहिणीच्या हातची जी आंघोळ एका तांब्याची असेल
पण ती आंघोळ जेवढी चांगली असते, भावूक असते, प्रेमळ असते, तेवढी आंघोळ नौकरांना घातलेली आंघोळ राहत. आंघोळ आहे तर दोन्ही आंघोळच आहे. नौकर साबण लावून घालीत असत, बहिणीच्या घरी गरीबी असेल, साबण नसल, पण नुसतं भावाच्या हातीवरून पाठ फिरवलं की संपलं. कारण एके ठिकाणी प्रेम आहे, एके ठिकाणी नोकरी आहे. म्हणून खरी गरज देवाला प्रेमाची गरज आहे. किती बेल वाहिले याला महत्त्व नाही, कसे वाहिले याला महत्त्व आहे. किती वाहिलं याला महत्त्व नाही. परमार्थामध्ये कितीला महत्त्व नाही, कसला महत्त्व आहे. व्यवहारामध्ये कसला महत्त्व नाही, कितीला महत्त्व आहे. पोरानं किती मार्क घेतले हे व्यवहारामध्ये बघावं. परमार्थामध्ये मार्क घेतले हो 100%, 99%, कसे घेतले मार्क. काही काही गुरुजीला लाच देऊन मार्क घेते, काही काही कॉप्या करून मार्क घेते. किती मार्क घेतले याला महत्व नाही, कसे घेतले. किती पैसा कमावला याला महत्व नाही, कसा कमावला. किती भजन केलं, कसं मन लावून केलं का उगा रोजानं केलं. किती पूजा केली सांग, तात्पर्य संपल. म्हणजे परमार्थाच्या गोष्टी मन लावून कराव्या लागतात. आणि मन लावून ज्या वेळेला करतो त्यावेळेला देव आनंदित होतो आणि आमच्या मनालाही आनंद मिळतो. रोजानं केल्यानंतर आनंद मिळत नाही. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. बक्षिसाकरता खेळणारा खेळाडू आणि आनंदाकरता खेळणारा खेळाडू, कबड्डीचे 2 खेळाडू आहेत. एक बक्षिसाकरता खेळू लागलाय, खेळ चांगला आहे, त्याला बक्षीस मिळेल, पण आनंद मिळणार. खरी गरज आनंदाची आहे आम्हाला. दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. नवरदेवाची वरात किंवा निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवाराची वरात निघाली. वरातीमध्ये काही पैसे देऊन नाचणारे लोक आणलेले असतात, तेही नाचत आहेत पैसे देऊन. आणि त्याच नंतर काही बारके पोरं गल्लीतले, उग बारके 5-10 वर्षाचे, तेही नाचतात. ते पैशाकरता नाचतात आणि बारके पोरं आनंदा करता नाचतात. त्याला पैसा मिळतो पण यांना आनंद मिळतो. तसं आम्हाला आनंदाकरता जगायचं आहे. देव म्हणजेच आनंदाचं रूप आहे आणि तो आनंद इकडे तिकडे तू इकडे. केशवसुताची झपूर्झा नावाची एक कविता आहे. आनंदी आनंदाकडे, सगळ्याला तर माहित आहे की नाही. परंतु तो आनंद आम्हाला का घेत नाहीत. स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात. त्यांना आनंद कसा मिळतो, सोडून स्वार्था तो जातो. स्वार्थाजवळ आनंद येत नाही, तसं व्यवहारामध्ये आनंद येत नाही, देव येत नाही. म्हणून देव जर करायचा असेल तर देवाचं सभा अभ्यंतर रूप समजलं आहे. गाईला भाकर घालताना सुद्धा देवाचं स्वरूप समजा, कुत्र्याला भाकर घालताना देवाचं स्वरूप समजा, जंगमाला जीव घालताना देवाचं स्वरूप समजा. निदान मला तरी समजा, दुसऱ्या जंगमाला समजा. देव समजा की इतराला, कोणालाही देव समजा. पक्षाला चारा घालवला, देव समजा त्यांना. आणि अशा रीतीनं तुम्ही जर व्यवहार करू लागलात, हे देव आहे, देवाची सेवा देवच करू लागला. आणि अशा रीतीनं लेकरं बाळं देवाची आहेत, धनदौलत देवाची आहे, मिळालेला मान देवाचा आहे, मिळालेली संतती देवाची आहे, मिळालेली संपत्ती देवाची आहे, आणि मिळालेलं धन जर देवाचं असेल, मी एवढे देवाला दिलो म्हणायची गरज काय तुम्हाला. मी देवाला काय भेक लागले आहे आणि तुम्ही दाते आणि देव याचक. आपलं गणित इथं चुकलेलं आहे. म्हणून सभा अभ्यंतर कोंदळे स्वरूप परमेश्वर चोहोकडे भरलेला आहे. पण स्वार्थ आमच्याजवळ असल्यामुळं तो आनंद आम्हाला घेता येत नाही. म्हणून आम्ही स्वार्थ सोडून द्यावा, परार्थ जगा. ज्या रीतीनं वारं जगतंय, सूर्यप्रकाश आहे, नदी वाहते, झाडं फुलतेत, फुलपाखरं आहेत, चंद्रउदय आहे, सूर्य उदय आहे, हे सगळे तुमच्या करता येतात. परार्थ येतं, ते सगळे परार्थ आहेत. कुणा करता वाहतात ते, नदी कुणा करता वाहते. ज्ञानेश्वरानं फार सुंदर दृष्टांत दिलं आहे.
नदीला हे आठवत नाही ह्याला पाणी पाजून ह्याला पाजू नको म्हणून. व्याघ्रा विष होऊ नये मारू हे नेण्याची गातो हे देश. काय पाण्याला काही माहीतच नाही. तसं आमचं जीवन आनंदाचं असावं, सगळ्याच्या सुखाकरता असावं. देव चोहोकडे भरलेला आहे. मग इकडं तिकडं का, मग अशा रीतीनं देव चोहोकडे भरलेला आहे. प्रत्येकाच्या परमेश्वरात देव आहे. प्रत्येकाला दुखवणं म्हणजे परमेश्वर आहे. प्रत्येकाला शिवी देणं म्हणजे परमेश्वर आहे. आणि म्हणून या गावच्या लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारचा उत्सव सुरू केलेला आहे. पण महाराजांचा एक प्रवचनामधला एक भाग मी तुम्हाला सांगतो. आता महाराज सांगतात का नाही की तुम्हाला जर देव व्हायचं झाला असेल तर अहमदपूरच्या महिला मंडळाला त्याने एक उपदेश दिला होता. तुम्ही दररोज 100 शिव्या देत असाल तर दुसऱ्या दिवशी 99 द्या. कुत्र्याला, मांजराला, नवऱ्याला, लेकराला, शेजाऱ्याला, नाही का? नाहीतर नाही. 99 देत असताना पुन्हा 98वर या. असं करीत करीत 0वर या. संपला तुम्ही देव. तुम्ही रोज एवढे तंबाखू वरता, एवढ्या बिड्या खाता, थोडी कमी करा. आणि इकडं कमी करीत असताना पूजा वाढवा. आमचं कसं आहे, गणित मोठं उलट होऊ लागलंय. सहज मी नेहमी उदाहरण सांगतो. गणित आमचं उलट कसं होऊ लागलंय. एक माणूस होता एकटा, मजुरीनं जायचा. रोजचे काय इकडे मजुरी 200, 150, 100 असेल तेवढी मजुरी करायचा. आणि मस्त उगा चहा प्यायचा, जेवण करायचं आणि आनंदानं देवळामध्ये यायचं. बसवेश्वरानंतर 1 घंटा भजन करायचं, आनंदानं झोपायचं. काही दिवस निघून गेले. एकाचे 2 माणसं झाले. 100 ग्राम साखर लागत होती त्याला चहा करायला एकट्याला. 2 झाल्यानंतर 200. बरोबर आहे की? बाकीचं खायचं बी तसंच. पूर्वी एकटा होता तेव्हा 1 तास भजन करीत होता. 2 झाल्यानंतर किती करावे? अर्ध्या घंट्यावर येते. कसा वरळ व्यवहार का? आणि 3 झाल्यानंतर भजनाचं बंद पडतं. आपलं असं गणित आपलं असं होऊ लागलं. माणसं वाढले तर खाण्याचा खर्च वाढू लागला आहे. भजन वाढावं का वाढू नये? पण आमचं कमी होतंय. श्रीमंती येऊ लागल्यावर भजन वाढावं का वाढू नये? कमी होतं. व्याप वाढल्यावर कमी होतं. व्याप लई झालं सुधरच. जाऊ दे, अशा रीतीने आहे. म्हणून आम्हाला मोह पडलेला आहे. म्हणून हा आम्हाला मोह सोडायचा आहे. जवळी अनंत आसून या परमेश्वर सभा अभ्यंतर कोंदले स्वरूप. चोहोकडे परमेश्वर आहे. चोहोकडे जिकडं म्हणतात तिकडं परमेश्वर आहे. ज्या रीतीनं लाकडामध्ये अग्नी आहे, परमारस्य तुम्ही वाचला असा, किंवा विज्ञान सांगतं प्रत्येक वस्तूमध्ये लोहचुंबक आहे. विज्ञान सांग प्रत्येक वस्तूमध्ये लोहचुंबक आहे. कुठं जागृत आहे, कुठं अजागृत आहे. हातामध्ये प्रत्येकाजवळ उष्णता आहे, पण कुठं जागृत आहे, कुठं अजागृत आहे. तसंच जागृत लिंग म्हणजे जागृत दैवत आहे. पण बाकीचे ते हे देव चोहोकडे भरलेला आहे. आनंद चोहोकडे भरलेला आहे. आनंद हे परमेश्वराचं स्वरूप आहे. त्याचा पत्ता लागत नाही म्हणून त्याला अनंत म्हणलेला आहे. आणि सभा अभ्यंतर कोंदले स्वरूप. फक्त आम्हाला झोप जेथे आवरायचे आहे, म्हणजे आम्ही बेसावधपणा जेथे आहोत. नुसते डोळे उघडं असणं म्हणजे जाग नाही. डोळे उघडं असणं म्हणजे जाग नाही. सतत सावधान असलं पाहिजे. कोणत्या वेळेला मला मृत्यू येतो आणि कोणत्या वेळेला मला जावं लागतं आहे हे मला कळत नाही. जे काही करायचं असेल ते आताच करावं. याच्याबद्दल जो सावध असतो त्याला जाग म्हणतात. डोळ्यावर नाही, मनानं जागृत असावे. आणि म्हणून संत सांगतात, होय जागा झोप आवरी आत्ता. म्हणून झोप आवरायची आहे आम्हाला. काळाची झोप आहे, अज्ञानाची झोप आहे, अंधकाराची झोप आहे. हे सगळी झोप आम्हाला राहायची आहे. आणि अशा रीतीनं जर जीवन जगून आलं तर मग आम्ही धन्य आहोत. आम्हाला देवाचं दर्शन जेथे होतं आहे. पण कसं होतं आहे, आमची अवस्था कशी आहे तर थोडक्यामध्ये सांगतो. काही वेळेला संत कोटीमध्ये बोलतात, म्हणजे जरा कोड्यामध्ये बोलतात. एक चांगल्या प्रकारचा नाटककार होता. त्याचं नवीन लग्न झालं
आणि विनोदी नाटककार. लग्न झाल्यानंतर पूर्वी लग्नातली जोडी निव्वळ पातळ राहत होते. पूर्वीच्या लोकांना का माहीत असं. पूर्वीचे सद एका घरला गडंगणाला जेवायला गेला. शेजारी पावसाळा होता. आवेळी पाऊस पडून थोडा चिखल झाला होता. चिखलामध्ये पाय न बुडविता जरा कळनं जाऊ लागला. त्याच्या मागं मागं नवरी जाऊ लागली. त्यानं हाताला धरून नेऊ लागला. त्या मालकानं सहज विचारलं, सांगितलं, जोड्याला लई जपूलाला, जोड्याला लई जपूलाला. त्यानं कुण्या अर्थानं म्हणलं की ह्यानं म्हणतंय नवीन हाव तोपर्यंत जपावं लागतं. कळालं काय? नवीन हाव तोवर जपावं लागतंय. हां, मग एकाच का दोन्ही बी? नाही, दोन्ही बी. संतांचं काही वेळेला बोलणं हे असं असतंय, कोड्यामध्ये असतंय. आलं का लक्षात? आणि म्हणून होय जागा झोप आवरी. आता इथली जी झोप आहे ती झोप मोठी गमतीची आहे आमची. आम्ही सगळा व्यवहार करलेला, पण परमेश्वराला विसरून परमेश्वराला अंधारामध्ये ठेवून किंवा आम्ही देवापासून दूर राहून अंधारामध्ये ठेवलं. म्हणून हे करायचं नाही, जागे राहायचं. आणि याच्याकरता काय करावं? शेवटच्या चरणामध्ये महादेव म्हणे, महादेव म्हणे धरी तुझा गरी बारू. महादेव म्हणे धरी तुझा, महादेव Vasu
म्हणे धरी सुसंग मग उमा रंग दृष्टी पुढे. महादेव प्रभू शेवटच्या चरणामध्ये सांगतात, आम्हाला आनंद मिळवायचा आहे, देव मिळवायचा आहे, याच्याकरता आम्ही अज्ञानाच्या झोपेतून जाग झालं पाहिजे. होय जागा झोप आवरी आता. अज्ञानाची झोप आहे, अंधकाराची झोप आहे, मायेची झोप आहे. आणि माया नाहीसं करण्याकरता हे माझं नाही देवाचं आहे म्हणावं लागतं. माया संपत्ती आपली. माझं म्हणून जेवढं तुम्ही माझं म्हणताल तेवढी माया तुम्हाला जास्त जास्त जवळ करते, पुष्ट करते. आणि मग याच्याकरता गुरुजीनं वैराग्य टिकविण्याकरता जो दृष्टांत दिला, कोणाचं तरी दूध साठविण्याकरता सोन्याचं भांडं लागतं, वाघाचं दूध साठविण्याकरता. तसं वैराग्य येण्याकरता संतांच्या संगती येण्याकरिता आम्हाला चांगल्याची संगती धरली पाहिजे, सुसंग धरला पाहिजे. नुसती संगती नाही. महादेव म्हणे धरी बा सुसंग. सुसंग. आणि एवढं जर धरलं तर देव तुमच्या